नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील की कोणत्याही परीक्षेविना मिळणार सरकारी नोकरी। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला परीक्षा न देता ही सरकारी नोकरी मिळू शकते। तर मग अशी कोणती जाहिरात आहे की आपल्याला परीक्षा न देता आपल्याला डायरेक्ट आपल्याला शासनामध्ये किंवा त्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते, जॉब मिळू शकतो। तर बघा जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी लगेच चालू करतो की कोणती पदे आहेत आणि वयोमर्यादा किती आहे, वेतन श्रेणी किती असणार आहे, अनुभव तुम्हाला किती लागणार आहे आणि तुमची पात्रता त्या ठिकाणी काय असावं, तुमचं शिक्षण काय असावं, त्यासाठी या ठिकाणी हा सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगोलग आपल्या मित्राला पाठवायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक मी या प्लॅटफॉर्मवरती एक बॅच अनाउन्स करतो। बघा सर्व सरळ सेवा महाराष्ट्रामध्ये जरी आता मी हा व्हिडिओ परीक्षा विना जरी म्हणत असेल तरी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इतर विभागाची तयारी करत असाल तर त्या ठिकाणी परीक्षा असतेच। तर ह्याचे काही सरळ सेवा आहेत त्याची जर तुम्ही तयारी करत असाल तर बघा सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका 2025 करता ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य यावरती या ठिकाणी तुम्हाला 999 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम या वैशिष्ट्यांवरती आधारित TCS पॅटर्न नुसार आपण ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी अनाउन्स करत होतो। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच असून बघा आता नुकतीच धर्मादाय आयुक्तालयामार्फत भरती जाहीर करण्यात आली आणि त्याची बॅच या ठिकाणी आपण अनाउन्स करतोय। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे। TCS पॅटर्न फुल फोकस केलेली ही बॅच आहे। मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक मापन चाचणीवरती ही बॅच या ठिकाणी आपण देत आहोत। ही बॅच सुद्धा फक्त 999 रुपयामध्ये विद्यार्थ्यांची हिताखातर आपण उपलब्ध करून दिलेला आहे। या दोन्ही बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये बघा ह्या बॅच तुम्हाला 999 रुपयाला उपलब्ध असतील। बघा आता जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया। आता जी काही महत्त्वाची तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही परीक्षा न देता तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी सरकारी जॉब मिळणार आहे। तर त्याच्याबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की देशातील आघाडीची जी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने 10वी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली होती आणि या भरतीमध्ये बँक ऑफ बडोदाने व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत। बघा आता 10वी पासच म्हटलेलं आहे, पण 10वी पास पासून पुढे जे काही विद्यार्थी शिकत गेलेले असतील, वाणिज्य विभागामध्ये असतील किंवा वेगवेगळं स्किल घेतलेलं असेल आणि स्किल घेऊन त्यांनी काय अनुभव मिळवलेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी बघा आता मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक म्हणून जी काही पदे आहेत त्यांच्याकरता ही भरती या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ही जी काय अर्ज करण्याची विंडो जी आहे ती 9 ऑक्टोबर या ठिकाणी 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत ओपन राहणार आहे। बघा मग आता याच्यामध्ये कोणती पदे आहेत तर बघा ही मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक अशी पदे आहेत। त्याच्यासाठी जी काय मुख्य व्यवस्थापक जे आहे, मुख्य व्यवस्थापक गुंतवणूकदार संबंध याची 2 पदे आहेत। बघा आता याची जी काय वयोगट आहे तर वय वर्ष 30 ते 40 वर्ष वयोगट असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। आता याच्यासाठी पात्रता काय दिलेली आहे की अर्थशास्त्र वाणिज्य विषयामध्ये पदवीधर CA MBA IIM अशा ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स केलेले असतील प्रमाणपत्र धारकांना ही मुख्य व्यवस्थापक गुंतवणूकदार संबंध ही जी काय पोस्ट आहे ती पोस्ट भेटणार आहे। फक्त 2च पदे या ठिकाणी त्याचे आहेत। आता अनुभव काय आहे बघा, अनुभव बँकिंग सेक्टर मधला अनुभव आहे, ब्रोकरेज मध्ये 8 वर्ष चा अनुभव या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। गुंतवणूकदार संबंध आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन स्किल आणि संशोधनात 2 वर्ष असलेला अनुभव या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागणार आहे। असा अनुभव असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो। पगार आहे बघा 1,02,300 रुपये ते 1,20,940 रुपयापर्यंतचा पगार तुम्हाला त्या ठिकाणी वेतन श्रेणी मिळणार आहे। त्यानंतर बघा दुसरी पोस्ट आहे व्यवस्थापक ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स, हा याची 14 पदे आहेत। याची वयोमर्यादा आहे 24 ते 34 वर्ष वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। त्यानंतर बघा पात्रता काय आहे, पदवी IIBF फॉरेक्स CDCS किंवा CITF प्रमाणपत्र धारक असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। आता अनुभव काय लागणार आहे, बँकांमध्ये ट्रेड फायनान्स ऑपरेशन मध्ये या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। आता अशा पदासाठी पगार आहे 64,820 ते 93,960 रुपयापर्यंतची वेतन श्रेणी या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। त्यानंतर पुढचं व्यवस्थापक म्हणून पद आहे विद्यार्थी मित्रांनो फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध
हिची 37 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। सगळ्यात जास्त पद आहेत 37 पदे। वय वर्ष 26 ते 36 पर्यंत असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पात्रता काय आहे तर पदवी MBA मध्ये पदवी केलेली असावी किंवा PGDM ला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता अनुभव बँकांमध्ये 2 वर्षे, ट्रेड फायनान्स मध्ये 1 वर्षासह फॉरेक्स विक्रीचा अनुभव पसंत असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज दाखल करता येईल। आता याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 64,820 ते 93,960 रुपयापर्यंतची वेतन श्रेणी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। आता त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून दुसरं पद आहे पुढचं। त्यानंतर तो वरिष्ठ व्यवस्थापक फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध अशा या ठिकाणी काम केलेला उमेदवार 5 पदे या ठिकाणी याची आहेत। वय वर्ष 29 ते 39 वर्ष वयोगटातला या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करू शकतो। पात्रता पदवी प्लस कोणत्या शाखेची पदवी प्लस विक्री विपणन वित्त व्यापार वित्त मध्ये पूर्णवेळ MBA PGDM केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। बघा 5 पदे आहेत। त्यानंतर त्यांना अनुभव जो आहे तो बँकिंग सेक्टर मध्ये 5 वर्ष आणि ट्रेड फायनान्स मध्ये 3 वर्ष असा 8 वर्षाचा अनुभव आणि फॉरेक्स विक्रीला प्राधान्य अशी अनुभव असलेला सर्टिफिकेट असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। पगार आहे 85,920 ते 1,05,280 रुपये वेतन श्रेणीवरती या ठिकाणी त्यांना काम करायला मिळणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता अर्ज जो काय करायचा आहे तुम्हाला तो अर्ज त्याचे स्टेप दिलेत। पहिली स्टेप आहे अधिकृत वेबसाईट आहे बघा bankofbaroda.in या वेबसाईट वरती या ठिकाणी याच्यासाठी अर्ज साठी त्याची लिंक आहे। त्याच्यामध्ये स्पेशल त्याचं बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये bankofbaroda.in या वेबसाईट वरती अर्ज दाखल करायचा आहे। दुसरी स्टेप आहे त्या वेबसाईट ओपन केल्यानंतर करिअर्स म्हणून एक ऑप्शन असेल, त्या करिअर्स वरती जाऊन जे चालू संधीवरती क्लिक करा। त्यानंतर इच्छित पद निवडा। जे काय आता पद सांगितले त्या पदाकरता तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर त्या पदावरती जा आणि ते पद निवडा। ऑनलाईन अर्जावर क्लिक करा आणि त्याच्यावरती तुमचा वैध मेल ID आणि मोबाईल नंबर सह नोंदणी करायची आहे। त्यानंतर तपशील भरायचा आहे, कागदपत्रे अपलोड करायची आणि ऑनलाईन शुल्क या ठिकाणी जे शुल्क त्या ठिकाणी दाखवलं असेल ते शुल्क ते त्या ठिकाणी भरायचे आणि भविष्यातील वापरासाठी ती पावती तुम्ही शुल्क भरल्यानंतर डाउनलोड करायची आणि जतन करून ठेवायची। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे काय आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परीक्षेशिवाय इथं परीक्षा होणार नाही, तुमची डायरेक्ट तुमच्याकडे असलेल्या अनुभवाद्वारे त्या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे। बघा ही जी माहिती आहे ती आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून पात्र असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो आणि भरगच गडगंज पगाराची नोकरी या ठिकाणी तुम्हाला बँक ऑफ बडोदा मध्ये मिळू शकते। चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये अपडेट मध्ये। तुर्तास मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।